तुम्ही आता लागला तुम्ही पाणी हात चांगल्या पाणी सोडून ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. पाणी खाली सोडायचं. ओम गोविंदाय नमः. परत 3 वेळा पाणी घ्यायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. पाणी खाली सोडायचं. ओम गोविंदाय नमः. नमस्कार करायचा. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, कंदर्पनाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोषाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः, श्रीगणनागणाधिपतये नमः. नमस्कार करायचा. श्री महागणाधिपतये नमः. माता पिता नमः. सर्वे ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अभिनमस्तु. भूतचैतन्यं सकलवजकरणकालं संग्रामे संग्रहे वदन सत्यनारायण विनायकं गुरुवानं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यातो सर्वकार्यार्थसिद्धिपूजां सिद्धं पूजितो सर्वविघ्नहरस्वप्नैश्वर्यगणाधिपतये नमः. सर्वे स्वारब्धकाशित्रयस्मि भुवनेश्वरा देवालि चन्दनसिद्धि ब्रह्मे जनजनार्दना श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुरात्मयां प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणपुष्य वरदे विष्णुपदे श्री श्वेतवाराहकल्पे वैवत् पर्वतवर्षवर्धखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्यदेशे गोदावरी या दक्षिणेतरी शालिवाहनशके तिथिर्विष्णुरावारो नक्षत्र विष्णुरेव च योगश्च करणञ्च व सर्वं विष्णुमयं जगात्. अद्य पूर्वचार्धवर्तमानम् एवं गुणविशेषण विशेषतायां शुभ पुण्यतिथो मम म्हणायचं. आत्मना सकल शास्त्र श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्तकं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं ब्रह्मध्वज देवता ध्यानवाहनादि पंचोपचारे पूजनञ्च करिष्ये. आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणञ्च करिष्ये तथा च कलश दीप पूजनञ्च करिष्ये. पाण्यात तुमच्या हातात लागतं का त्यांच्या हातात द्या. पाण्याबरोबर सगळ्या कामाला सोडून द्या. ठीक आहे. खाली हात खाली करायला सगळं. आपल्या पुढच्या साईडच्यावर आजूबाजूला आपण पाणी शिंपडून प्रोक्षण करायचं. अपवित्र पवित्र वाम सर्वांग सांगतो विवाय स्मरेत पुंडरीकाक्षं सवाह्याभ्यंतरशुचिः ही पूजा द्रव्याणि संप्रोक्ष आत्मानंच प्रोक्षयेत. श्रीमन्महागणाधिपतये नमः. तांब्याला गंधफूल लावायचं. कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रसमाश्रिता मूले गायत्री शांतिपुष्टिंगरे तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः. गंगे यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु. कलशाय नमः. सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि. समयला गंधफूल लावायचं. भूदीप ब्रह्मरूपस्त्वं. तुम्ही हळद किंदर दीपदेवताभ्यो नमः. सकल तुम्ही पण या जरा. सगळे या. एक फोटो काढूया. सगळ्यांसकटच काढूया. हा ओके थँक्यू. अरे तू इथे कुठे राहिला. स्वर पुढे असणार सर्वात. आपण सर्वांनी फेरी शिस्तपद फेरी हिंदू धर्म
ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि या दिवशी सप्तयुगाचा आरंभ झाला. अशा प्रकारे गुढीपाडवा संपूर्ण वर्षात येणारा नववर्ष दिनानिमित्त इथे जी शोभायात्रा झालेली आहे त्याच्यात वेशभूषा जी करणारी मुलं आहेत आणि आमचे महाराज आहेत प्रसादजी गणेश परब आणि जे प्रसाद परब नाव आहे त्याचं पण सगळे गणेश म्हणतात. अतिशय उत्कृष्ट अशी वेशभूषा आहे आणि जेव्हा वेशभूषा असते तेव्हा एखादा कार्यक्रम उठून दिसतो आणि निश्चितपणे आपण सर्व सहभागी झालेले इतर जे बालकलाकार आहेत ज्यांनी उत्कृष्टपणे नटलेले आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो. कारण त्यांच्यामुळे त्या शोभायात्रेला एक आयाम आलेला आहे नवीन छान वाटली. त्यानंतर इथे उपस्थित जे अगदी सध्याची कामं बघता अगदी वेळात वेळ काढून सगळी कामं बाजूला ठेवून जी इथे ग्रामस्थ महिला मंडळ किंवा इथे आमचे सर्व जे मावळे आहेत ते जमलेले आहेत त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. या निमित्तानं आपण सर्व एकत्र होत असतो आणि या निमित्तानं आपण काही जे अलीकडच्या कालावधीत जे आमचे गुणवत्ताधारक आहेत देवगाव बागमळा म्हणजे आम्ही तर आता रक्तदान शिबिर जेव्हा होतं तेव्हा देवगाव बागमळा आणि नारिंगा असं एक मंडळ एकत्रित आहे आणि निश्चितपणे आपण एकत्र असू आपली युनिटी असेल तेवढाच आपलं त्याच्यातच हित आहे. आपण सर्वांनी नेहमीच एकत्र असलं पाहिजे आणि या नुकत्याच काही दिवसांमध्ये जे यश संपादन केलेलं आहे या निमित्तानं याच्यापेक्षा चांगला दिवस आणि याच्यापेक्षा चांगलं स्टेज नसेल आणि म्हणूनच आम्ही जे 3 गुणवंत विद्यार्थी आहेत विद्यार्थी म्हणणार नाही पण आपण शेवटपर्यंत मी अगदी विद्यार्थीच आहे त्यांचा सत्कार करणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो आणि त्याप्रमाणे इथे आदरणीय प्रसादजी परब आहे ते पुढील सूत्रसंचालन करतील. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण मराठी माणसं म्हणजे निश्चितपणे एकोप्याने राहत असतो पण इतर सामाजिक जर हे बघितलं पार्श्वभूमी बघितली इतर समाज बघितला तर असंही आढळतं की ते एकमेकांच्या मदतीने पुढे जातात. एकमेकांची मदत म्हणजे काय आधी जे ज्यांच्याकडे आहे ते पुढे येण्याला दुसऱ्याला मदत करतात आणि जे नंतर मदत घेऊन जे पुढे जातात ते आपल्या मागच्याला मदत करतात आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळून जे जे या नंतरचे गुणवंत असतील जे